आज आपण वेगळ्या प्रकारची मेथी बनवणार आहोत. त्यासाठी आपण हे वाटण घेतलेले आहेत. ते मी 2 टोमॅटो घेतलेले आहेत. काजू थोडेसे घेतलेले आहेत. आलं, लसूण, मिरची, काळी मिरी हे सर्व मी मिक्सरला बारीक करून घेणार आहे. अशा प्रकारची मेथी तुम्ही नक्की ट्राय करून बघा. खूप छान लागते. याच्यात मी बटाटा टाकलेला आहे. त्यासाठी मी एक कढई घेतलेली आहे. त्याच्यात मी 2 चमचे तेल घेतलेलं आहे आणि त्याच्यात कट केलेले बटाटे मी फ्राय करून घेते. बटाटे चांगल्या प्रकारे गोल्डन होईपर्यंत फ्राय करून घ्यायचे. ते बटाटे काढून घेतल्यानंतर त्याच तेलात 3 मिरच्या घ्यायच्या आणि मी मेथी कट करून स्वच्छ धुवून कट करून घेतलेली आहे. ती मेथी मी याच्यात टाकून थोडीशी 2 मिनटं परतून घेते. जास्त परतायची नाही, आपले 2 मिनटं नॉर्मल परतून घ्यायची. त्याच कढईत पुन्हा एक चमचा तेल घेतलं. आता आपण फोडणी करून घेऊ. इथे मी जिरे टाकलं. जिऱ्यानंतर एक काळी वेलची आणि दालचिनीचा तुकडा घेतला. जिरे चांगले तडतडले की त्याच्यात आपण कट केलेला बारीक कांदा घेऊन टाकायचा. त्याच्यात 2 कांदे घेतले होते बारीक कट करून, ते मी टाकून घेतले. कांदा चांगला गोल्डन होईपर्यंत फ्राय करायचा. पाच 6 मिनटात असा गोल्डन कांदा झाला की त्याच्यात काही मसाले टाकून घ्यायचे. हळद, लाल तिखट, आणि धनेपूड. इथे मी चवीनुसार मीठ पण टाकून घेते आणि ह्याच्यात तयार केलेलं आपण जे टोमॅटोचं वाटण होतं ना, ते मी यात टाकून घेते. हे छानपैकी परतून घ्यायचं. जोपर्यंत ह्याला तेल सुटत नाही तोपर्यंत ह्याला परतून घ्यायचं. वाटलं तर थोडंसं पाणी ॲड करून ह्याला छानपैकी परतून घ्यायचं. झाकून एक उकळी काढून घेते. हे बघा, ह्याला छानपैकी तेल सुटलेलं आहे मसाल्याला. आता ह्याच्यात आपण फ्राय केलेला जो बटाटा आहे ना, तो टाकून घ्यायचा. आपल्याला जेवढं पातळ हवं आहे तेवढं पाणी टाकून घ्यायचं. आणि झाकून एक उकळी काढून घ्यायची. हे बघा, आपला बटाटा शिजलेला आहे. आपण थोडीशी फ्राय केलेली जी मेथी होती ना, ती यात टाकून घेतली आणि त्याच्यात चांगलं मस्तपैकी त्याला हलवून त्याच्यात मिक्स करून घेते. हे बघा, अशा प्रकारे आपली मेथी आणि बटाट्याची एक युनिक भाजी तयार आहे. तुम्ही नक्की ट्राय करून बघा.